नमस्कार. आज बोलताना एका गोष्टीची प्रचंड वेदना आहे. कालच झालेल्या हल्ल्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, देशातल्या अनेक भागातील प्रवासी पर्यटक जम्मूमधील पहलगाम या ठिकाणी गेले होते. तिथे त्यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा तीव्र शब्दात निषेध आणि तिथं ज्यांचं निधन झालं त्या हल्ल्यामध्ये, ज्यांची हत्या झाली, ज्या निष्पाप जीवांना आपला जीव तिथं गमवावा लागला, त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं परमेश्वर बळ देवो आणि या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, एवढीच एक भावपूर्ण श्रद्धांजली प्रथमतः व्यक्त करतो. जम्मू काश्मीर म्हटलं की जम्मू काश्मीरचा उल्लेख नंदनवन असा केला जातो. कित्येक वर्षाच्या वनवासानंतर एक विकृत मानसिकतेचा बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्या एका कपट नीतीमुळे धर्माच्या नावावरती या भारत मातेचे लिंबासारखे तुकडे होऊन पाकिस्तान नावाचा एक देश जन्माला आला. त्यावेळेला वाटलं होतं की हा जो व्हायरस लागलेला आहे हा व्हायरस संपूर्ण समूळ नष्ट होईल. झाला नाही. काश्मीरला तो प्रचंड त्रास देत राहिला. त्या काश्मीरमधल्या जनतेंना, तिथल्या काश्मीरी पंडितांना, जे मूळ त्या ठिकाणचे रहिवासी होते, तिथल्या निष्पाप लोकांच्या कित्येक घरांच्या, कित्येक लोकांच्या कुटुंबांच्या राख रांगोळी केली गेली. तरी सुद्धा जगाला एवढं सांगितलं जाणाऱ्या युनोमधून किंवा ज्यांना माणुसकी म्हणून अपेक्षित असती त्यांनी सुद्धा काही केलं नाही. काश्मीरमधले लोक जीव मुठीत घेऊन दुसऱ्या ठिकाणी शरण घेऊ लागले होते. त्या काश्मीरी पंडितांची अवस्था जर बघितली तर लक्षात येतं की या दहशतवाद्यांना फक्त माणसाचे शरीर आहे, पण त्यांचे अंतःकरण लांडग्याचे, गिधाडाचे, एवढ्या विकृत मानसिकतेचे आहे. हे सगळं संपलं असं 1920 ला वाटलं होतं. 5-6 वर्ष शांत होता. काल जसा हल्ला झाला तो हल्ला मागच्या 5-6 वर्षातला सगळ्यात भ्याड हल्ला होता. त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. पल्लवी नावाच्या एका भगिनींची प्रतिक्रिया जेव्हा ऐकली तेव्हा अंगावर काटो येऊ लागला की अरे, मारताना तुम्ही त्याचा धर्म विचारताय, त्याचं नाव विचारताय आणि मग मारताय. एवढी विकृती जर तुमच्या मनात असेल, एवढा द्वेष, एवढा तिरस्कार जर एखाद्या धर्माच्या व्यक्तीबद्दल असेल, म्हणजे तुमच्या मनामध्ये धार्मिक द्वेषाचे, तिरस्काराचे विषाणू किती खोलवर रुतलेले. दहशतवाद, आतंकवाद असं म्हणून ह्या गोष्टीकडे शासकीय यंत्रणा, मीडिया, जगभराचे प्रसार माध्यम बातम्या करतीलही जातील, पण ज्यांच्या कुटुंबातला कुणाचा वडील गेलाय, कुणाचा भाऊ गेलाय, कुणाचा पती गेलाय, कुणाचा मुलगा गेलाय, अशा त्या कुटुंबियांना आज काय वाटत असेल, या देशाच्या गृहमंत्र्याला, या देशाच्या प्रधानमंत्र्याला, या देशाच्या संरक्षण मंत्र्याला, या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेल्या सार्वभौमत्वाची जर कुणीही 8-10 टाळकी जर येऊन धर्माच्या नावावर हातातल्या रायफलीनं, बंदुकीनं जर चिथडे उडवत असतील, तर मी असं म्हणेल की सर्वसामान्य जनता पर्यटक म्हणून देशातल्याच एखाद्या भागात जाणं जर जीवघेणं ठरणार असेल, तर मग उद्या कर्नाटकातून, महाराष्ट्रातून, गुजरातमधून, भारतातल्या ज्या काही वेगवेगळ्या भागातून जो पर्यटक तिथं जातो, त्या पर्यटकाच्या रूपानं जो निधी तिथं निर्माण होतो आणि तिथलं राज्य चालतं, म्हणजे एक प्रकारे या देशाच्या सार्वभौमत्वावर, फक्त देशाच्या सर्वसामान्य जनतेवर किंवा पर्यटकापर्यंत या हल्ल्याची तीव्रता थांबत नाही. या देशाच्या गृहमंत्र्याला निर्णय घ्यावा लागेल. या देशाचे प्रधानमंत्री तोडीस तोड उत्तर देतील, पण यामध्ये निष्पाप जे लोक गेले त्या कुटुंबाला ती व्यक्ती परत येऊ शकणार आहे का, हाही प्रश्न या ठिकाणी विचारला गेला पाहिजे. नुकतंच कालच फेसबुकवर आमचे मित्र आहेत धाराशिवचे, ते सहकुटुंब जाऊन आले होते त्याच भागामध्ये. त्यांची फेसबुकला पोस्ट होती, आम्ही ती लाईक करत होतो, त्यांचे स्टेटस वगैरे बघत होतो आणि विचार येत होता आमच्या मित्र परिवारामध्ये की पृथ्वीवरचं नंदनवन म्हणून ज्या जम्मू काश्मीरचा उल्लेख केला जातो तिथं आता खऱ्या अर्थानं शांतता नांदायला लागली.
आणि नेमकं या शांततेला त्या दहशतवाद्यांची नजर लागली. नव्हे, जे दहशतवादी आहेत किंवा ज्या दहशतवाद्यांनी तो जो काही हल्ला केला आणि त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, त्यांच्या पाठीमागे जैश ए मोहम्मद आहे, लष्कर ए तय्यबा आहे, पाकिस्तानचं IS आहे किंवा कुणीही आहे, या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता त्यांच्या पुढच्या कुठल्याही कारवायाचा निर्णय किंवा कुठलंही कृती मनात येण्याच्या आधी त्यांना एक लक्षात आलं पाहिजे की आपण सर्वसामान्य नागरिकांना मारून हे एकतर पाप केलंच आहे, पण दुसरी गोष्ट त्या घरच्या व्यक्तीला, त्या घरच्या एका निष्पाप निर्दोष माणसाचा फक्त त्याचं नाव, त्याचा धर्म विचारून जर आम्ही त्याला गोळ्या घालून हत्याकांड घडवून आणत असेल तर या हत्याकांडाकडे बघायचं कसं? फक्त जम्मू काश्मीर मधला दहशतवादी हल्ला इथपर्यंत हे थांबलं नाही, कारण ही दहशतवादी कृती नाही, या कृतीच्या पाठीमागं एक वैचारिक अजेंडा, एक धार्मिक इंटेन्शन आहे आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागं इथल्या सर्वसामान्य जनतेला ब्रिटिश धरण आहे. मी असं म्हणेल की भारताकडे मिलिटरी आहे, भारताकडे गुप्तचर संस्था आहे, भारताकडे स्वतःची सगळीच यंत्रणा आहे. ज्यांनी कुणी हल्ला केलेला आहे किंवा ज्या कुणी संघटनेनं हे साहस केलेलं आहे त्या संघटनेला ह्या सगळ्या गोष्टीची उद्या किंमत चुकवावी लागेल, काय होईल ते होईल. परंतु इथल्या सर्वसामान्य लोकांना, इथल्या ज्या शांततेनं किंवा सौहार्दानं राहणारे पर्यटक म्हणून आपल्या देशातल्या एका भागात गेले तर जीव गमावण्याची वेळ येते, हे मात्र खरंच दुर्दैवी आहे. फक्त मला एवढंच म्हणायचंय, मराठवाड्यामध्ये एक 15-20 वर्षापूर्वी शेषराव मोरे नावाच्या या बुद्धिजीवी विचारवंतांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्या ग्रंथाचं नाव होतं काश्मीर, एक शापित नंदनवन. त्या पुस्तकाची, त्या शीर्षकाची आणि त्या पुस्तकातल्या मजकुराची मधल्या काळात विस्मरण झालं होतं, जेव्हा 370 हे कलम हलवलं गेलं होतं. वाटलं होतं की ज्या दुहीमुळं, ज्या तिथल्या अशांततेला जी कलम कारणीभूत होतं ते कलम आता काढून टाकलं गेलेलं आहे. त्यामुळं आता काश्मीर खऱ्या अर्थानं नंदनवन म्हणून शांततेचा श्वास घेईल आणि काश्मीर ह्या सगळ्या विकृत किंवा धर्मांध, जिहादी, दहशतवादी, आतंकवादी ह्या सगळ्याचा ह्याच्यातून त्या नंदनवनाची सुटका झाली असं वाटू लागलं होतं. परंतु कालच्या हल्ल्यानं दाखवून दिलेलं आहे की आणखीन सुद्धा आपल्याला आपलंच परिसरात, आपल्याच घरात, आपल्या जीवावर उठणारे काही लोक आहेत जी की 8-10 जणांच्या संख्येत येतात आणि आपल्या हातातली बंदूक कपाळाला, छातीला लावताना धर्म विचारतात, नाव विचारतात आणि हल्ला करतात. अरे थोडा विचार करा. ज्या देशाच्या राज्यघटनेनं धर्मनिरपेक्षता तत्व स्वीकारलं, ज्या देशाच्या राज्यघटनेनं APJ अब्दुल कलाम सारख्यांना राष्ट्रपती म्हणून सन्मानानं, आदरानं दिलं, त्या APJ अब्दुल कलामाच्या मनाला काय वाटेल की त्यांच्या धर्माचा बुरखा घेऊन दुसऱ्या धर्माचं नाव विचारून फक्त त्या धर्मासाठी तुम्ही माणसाचे हत्या करत असाल, मुडदे पाडत असाल, तर हे या देशामध्ये, या सरकारच्या पुढे, इथल्या आर्मीच्या, पोलिसाच्या सगळ्याच्या समोर उभारलेलं एक आव्हान आहे. मी असं म्हणेल की उद्या पर्यटकांची संख्या थांबेल, पण या देशाच्या स्वतःच्या घरात, स्वतःच्या देशात जर इथला सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नसेल आणि असे जर हल्ले होत असतील आणि ते हल्ला करताना जाव जाके मोदी को बताव एवढी जर त्या दहशतवाद्याची हिंमत वाढत असेल तर त्यांची जीभ सुद्धा हासडली गेली पाहिजे. त्या दहशतवाद्यांना कळालं पाहिजे की आपण त्या मोदीला किंवा एखाद्याला हे देण्यासाठी आव्हान किंवा धमकी इथं कुणाला मारतो, कुणाचा जीव घेतो आणि ती जीव घेतल्यानं त्या कुटुंबावर काय शोककळा पसरते. परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि ज्यांचे कोणते कुटुंबीय या हल्ल्यामध्ये निधन पावलेले, मृत्यू पावलेले, त्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्याचं बळ परमेश्वर देवो एवढीच ईश्वर शरणी प्रार्थना करतो आणि ह्या भ्याड हल्ल्याचा परत एकदा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. धन्यवाद.